कागदपत्रामध्ये तुमचे मार्क घ्या, कितीही पाकिट असेल का तो मार्क डॅमेज होऊ नये म्हणून या ओएमआर सारख्या केल्यानंतर त्याच्या वर खाली आपण पुठ्ठे ठेवणार आहे का. त्या साईजचे पुठ्ठे आपण ॲक्च्युली बाजारात थोडेसे जास्त साईजचे पुठ्ठे असतात तर आपल्याला A4 साईजला एक्झॅक्ट A4 साईजला कापून घ्यावे लागतात. का याची साईज एकदम एक्झॅक्ट A4च आहे, त्याच्यामध्ये 1 मिलीमीटरचा फरक नाही मिळत. म्हणून A4 साईजचे करून एवढं हे केलं आणि तुम्ही काही न बांधता आणि पटकन काम होण्यासाठी अशी प्लास्टिकची पिशवी वापरा. ही ऑटो स्टिकिंग रत्नागिरी ITIने ही यूज केलेली होती. ओरस ITI, रत्नागिरी ITI असं त्या साईडचा बराचसा ITI हे एकमेकांचं कम्युनिकेशनमुळे असं त्याने एकाच वेळी खरेदी केलं म्हणजे असा पिशवीत होत्या. आणि सांगण्याचं रत्नागिरी आणि ओरस हे 2 जिल्हे असं आहे त्याच्यामधले विजाऊट ABC बनवलं. त्याच्यामुळे अंबरनाथ ITIला माहीत असेल, अंबरनाथ ITIचे पेपर ROमध्ये OMR येऊन परत गाडीत भरून परत OMR अंबरनाथला पाठवायला लागला. का तर या पाकिटामध्ये घेतलं, या ऑटो स्टिकने स्टिकिंग करून टाकलं. ही ऑटो स्टिक नाही भेटली तरी आपण कर, पण त्या साईजची पिशवी घ्या. अशी मिळते, स्वस्त मिळते ही. या असं जर हे घेतलं आता हे एकदम याला काही दुमडणार नाही का काही होणार नाही. मग आता हा कार्डबोर्ड पेपर किती वेळ लागतो आपल्याला, त्यापेक्षा हे पटकन जसं आपण गिफ्ट पॅकिंग करतो त्याप्रमाणे असं याप्रमाणे पॅकिंग करा. जास्त काही करायला जाऊ नका. त्या गिफ्ट पॅकिंग करतो त्याप्रमाणे शक्यतो तुम्ही याप्रमाणे शक्यतो तुम्ही असं ट्रान्सपरंट टेप वापरा. म्हणजे हे सारखं दिसायला, म्हणजे हे जे असं व्यवस्थितपणा दिसायला ट्रान्सपरंट टेप उभी वापरून टाका, असं चिकटवून टाका. आणि याच्यामध्ये जेवढं तुम्हाला असं टाईट असं एकदम टाईट करता येईल तेवढं त्याप्रमाणे करा का ते हलणार नाही. त्याच्यानंतर याप्रमाणे पॅकिंग करा. हे पण जरा जास्त झालं जरी असं ही गिफ्ट पॅकिंग त्याप्रमाणे गिफ्टसारखं पॅकिंग करा. या बाजूला पण असं हे करून टाका. एवढं केलं हे म्हणजे डबल कागद आहे म्हणून सारखं दुमडलं नाही. असं केलं का OMRचं पाकिट आपलं पॅकिंग झालं. काहीही करायचं, 2 मिनिटाचं काम आहे, काहीही करायचं नाही. आणि याच्यावरती जरी टेप जरी मारली असेल तरी सिलिंग होते. याचा टेप जरी मारली असेल तरी सिलिंग आरामसे होते. आणि ते टेप सिलिंग आहे ना एवढं चांगलं चिकटते त्याच्यामध्ये. याला असं फेकून जरी दिलं तरी OMRला काय होत नाही. पाहिजे तर प्रॅक्टिकल करून बघा, काहीच होत नाही त्याला. म्हणून याप्रमाणेच पॅकिंग करायच्या, अति सोपी पद्धत. आणि आपण नुसतं ते पाकिट आणतो, पाकिट चिकटवतो, पेस्टिंग. तुम्हाला पेस्टिंग करायचं पेस्टिंग करू शकता आणि नंतर टेप चिकटा. का तर हे कार्डबोर्ड पेपर आहे, पेस्टिंग केल्यावरती लगेच चिकटत नाही. याला थोडं प्रेसिंग करून ठेवावं लागतं. परंतु तुम्ही गम टाकला आणि सेलो टेप मारून घेतली तर आरामची पेस्टिंग होऊन जाईल. आणि या एवढंसं पेस्टिंग केल्यानंतर याच्यावरती OMR आपलं हे या बाजूला तुम्ही सील मारलेलं असणार. आणि सील मारल्यानंतर या बाजूला तुम्ही कंटेन डिटेल्स चिकटवून घेणार आहे.